नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, नमस्कार. आता पुढचा शेअर बघूया, एस आणि टी. ओके, तुम्हाला जर एस लेटर लकी असेल तर बघा याच्यातलं शेअर. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, डबडा शेअर आहे पण स्टील बनवते. प्रचंड मोठे प्लांट्स आहेत. त्यांचं एक्सपान्शन कंप्लीट झालं आहे 2 वर्षापूर्वी. त्यामुळे सगळी नवीन इक्विपमेंट आहे. त्यामुळे गोईंग फॉरवर्ड जेव्हा स्टीलला डिमांड येईल तेव्हा अजून जास्त प्रॉफिटमध्ये येऊ शकतो. सेंट गोबेन आपल्या टिपिकली जाळ्या बनवते आणि गाड्यांचे कुठचे विंडस्क्रीन असतात, विंडस्क्रीनची काचा बनवतात. सात्या इंडस्ट्रीज. ओके, पेपर कंपनी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, माय डार्लिंग शेअर. एस केळकर, फ्लिपफ्लॉप शेअर आहे हा. नंतर श्रीराम फायनान्स, फॅन्टास्टिक शेअर. साऊथ इंडियन बँक, सिमेन्स, SKF बेअरिंग, सोप डिस्टिलरी, दारूची कंपनी. नंतर सोनाटा सॉफ्टवेअर, शेषशाही पेपर पण पडीक शेअर आता चांगल्या DNAचा कंपनी आहे. नंतर स्टोवेक इंडस्ट्रीज. ओके, ही टेक्स्टाईलसाठी मशिनरी बनवते. इंटरनॅशनल कंपनी, नेदरलँड्सची, इंडियामध्ये आहे. नंतर सन TV म्हणजे मीडिया कंपनी. नंतर सुंदरम फायनान्स, सिम्फनी रेफ्रिजरेटर आणि कूलरची कंपनी आहे. दॅट इज अबाउट द स्वीट शेअर्स. ओके, एस. आणि नंतर टॅलेंटेड शेअर्स आणि थॉटफुल शेअर्स कुठले तर टाटा, ऑल टाटा ग्रुप्स, टाटा केमिकल्स, टाटा ग्लोबल, टाटा पॉवर, टाटा स्टील, TCS. यात सगळ्यात मला आवडणारं शेअर आहे टाटा पॉवर. सोलरमध्ये जबरदस्त आणि छलांग मारलेली आहे. टाटा केमिकल्स आत्ता कॉस्टिक सोडायला भाव नसल्यामुळे खाली आला आहे, पण गोईंग फॉरवर्ड इट विल क्रॉस फॉर 1200 मे बी नेक्स्ट 1 year और 1.5 years. आत्ता 900-800 रुपयाला आहे. TCS याच्याबद्दल साशंक आहे मी अजून तरी, कारण दिस इज द ओनली सेक्टर विच ट्रम्प कॅन मेक डिफरन्स टू इंडिया बाय स्टॉलिंग ऑर्डर्स फ्रॉम अमेरिकन कस्टमर्स. लेट अस सी व्हॉट हॅपन्स. त्यानंतर TGP बँकवेट्स, छोटा शेअर 11 रुपयाचा. ओके, बँकवेट्स लोकांना आवडतात. बरोड्याची कंपनी आहे, पण एक सिंगल हँडेड त्यांचं रेस्टॉरंट आहे. नंतर टिळकनगर इंडस्ट्री, दारूची कंपनी. टिमकेन इंडिया. ओके, बेअरिंग कंपनी. द टुरिझम फायनान्स ऑलरेडी 80वरनं 300 झालं, अनबिलिव्हेबल ना. टुरिझम फायनान्स कंपनी. ट्रायडंट लिमिटेड, टेक्स्टाईल कंपनी. त्रिवेणी इंजिनिअरिंग, शुगरची कंपनी. TTK हेल्थ, TTK प्रेस्टीज. TTK ग्रुप ऑलवेज बिन व्हेरी रिलायबल. साऊथच्या कंपन्या आहेत. आता TTK प्रेस्टीज खूप कमी रेटला अवेलेबल आहे. टेक्निकल बघाल तर तुम्हाला कळेल. आणि TVS मोटर्स. ओके, एव्हरग्रीन 3 व्हीलर 2 व्हीलर कंपनी. तर अशाही सफर आहे एस आणि टीची. सगळेच शेअर्स उत्तम असतात असं नाही, पण ह्याच्यातले तुम्हाला जे लेटर लकी आहे त्यातनं शेअर शोधून काढा की तुम्हाला कुठल्या शेअरमधनं प्रॉफिट जास्तीत जास्त मिळू शकतो. लक प्लेज अ गुड अमाऊंट ऑफ पार्ट इन गेटिंग यू प्रॉफिट्स. मे बी मोर दॅन 15%. 15% सगळ्यांनाच मिळतो. 40-50% शेअरचे जर पाहिजे असेल तर तुमचं लकसुद्धा प्ले करायला लागतं. आणि बघा तुम्हाला पटतं का, त्याप्रमाणे अभ्यास करा. अभ्यास करून तुमचा शेअर तुम्हाला लकी कुठला आहे ते शोधून काढा आणि त्याप्रमाणे आहे ना पुढची ॲक्शन घ्या. राईट, मी जे सांगतो ते मला जे पटतं ते सांगतो आहे. नो डाऊट मला 44 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण त्याच्यामुळेच मी तुम्हाला खरं सांगतो आहे सगळं की याच्यामध्ये 50% सुद्धा काही शेअर्स पडलेले आहेत. तर ते तुम्ही घ्यायचे की नाही ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. बघा पडतं का तुम्हाला आणि ॲक्शन घ्या. थँक्यू सो मच.